मार्कवर सज्ज असेल. चला मॅच होते सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच क्रमांक 2 आजच्या दिवसातला आपण पाहतायत. पहिला बॉल पंचाकडे लाऊड अपील. यस, पहिल्या चेंडूवर विकेट पाहायला मिळालाय. तुषारला मात्र परतावं लागेल. पहिला धक्का 0 धावसंख्येवर गॉन. निलेश आपण पाहतायत. वन डाऊन बॅट्समन शैलेशने चांगली सुरुवात अगदी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर विकेट्स. गोलंदाज पुढील बॉल. हो, यावेळेस सफल झाले होते. इथून वेगवान मारा करतोय शैलेश आपण पाहतायत. चांगल्या लाईनच्या लेंथने गोलंदाजी पाहायला मिळालंय. पहिल्या बॉलवर विकेट. त्यानंतर दुसरा चेंडू डॉट बॉल आलाय. वाढीव बी संघ आपण पाहतायत. जहनमान वाढीव बी संघ टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पुढील बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लगोनचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. एकदा मैल. एकेरीने श्री गणेशा होतोय एमएससीबी या टीमचा. 3 बॉलच्या समाप्तीखेर पहिली धाव स्कोर कार्डवर लागली जात आहे. प्रितेश जबाबदार असेल. इथून 40+ धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. 4 षटकांचा सामना. नौफलकर धावा आहे. सिंगल, एक गडी बाद. समोरच्या दिशेने अगदी फोर्स केला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. त्याला बेट करून चेंडू होईल फरार. चौकारांकरिता 4 धावा. प्रितेश पहिला बॉल फेस करताना अगदी चौकार पाहायला मिळाला. सरळ बॅट ने वापरती चौकार जरूर आपण पाहू शकलात. स्कोर कार्ड धावा आहेत 5. 4 बॉलची समाप्ती. 5 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत. हो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकदा मिळेल. सिंगल इथून परिपूर्ण केले गेले. 1च्या मतीनं स्कोर कार्ड धावा 6. शेवटचा बॉल असेल. 6 धावा धावफलकावर. निलेशला चांगली फलंदाजी करावी लागेल. अंतिम चेंडू पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतायत. हे 4 षटकांचा सामना. सरतोडी चषक 2026 सुंदर आयोजन. फुल टॉस बॉल. हो, इथून मोठा फटका खेळण्याची संधी होती. वेगवान चेंडू होता. डॉट बॉलने षटक क्रमांक 1 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धावा 6, एक गडी बाद. बाद अभयाला गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 असेल. जबाबदार असेल प्रितेशच्या खांद्यावर. प्रितेशने एक चौकार सिंगल परिपूर्ण केले गेले आतापर्यंत. स्कोर कार्ड धावा 6, एक गडी बाद. धावफलकार धावा आहेत एकंदर आपण पाहतायत 6. पहिला धक्का जरूर लागला पहिल्या ओव्हर्समध्ये. एक षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. पुढील बॉल अभय. तेज तर्रार गोलंदाज. अगदी चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाने निघून जातोय विकेट किपरच्या हातखंडामध्ये. डॉट बॉलने सुरुवात केली जातोय.
6 धावा धावफलकावर 40 प्लस करण्याचा प्रयत्न एमएससीबी टीमला करावा लागेल. त्यासाठी प्रितेश चांगली बॅटिंग करावं लागेल. प्रितेशला सुरुवात चांगली केली होती प्रितेशने. उलटाच बॉल ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतो. एकदा मैल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो आणि पाहता पाहता अगदी 2 धाबा परिपूर्ण होत आहेत. दुहेरीच्या मतीने स्कोर कार्ड जाऊन फुटलाय 8 या अंकावर. 8 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. ऐकुर्लाई चषक 2026 सुंदर आयोजन आपण पाहत आहेत. धावफलकावर धाबा आहेत 8. पहिल्या षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आपण पाहत आहेत. यावेळी चिनफिल्डच्या भरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतायत परंतु चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार चौकारांकरिता. थँक्यू. स्कोर कार्ड धावात 12. प्रितेश धावसंख्येला आकार देण्याचं सध्या काम करतोय. 12 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा वन डेट करण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. एकदम बैल एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 13 या अंकावर. 13 धावा धावफलकर आपण पाहत आहेत. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ. धावफलकर धावा 13. एक विकेटचं पतन एमएससीबी टीम प्रथम बॅटिंग करताना आपण पाहत आहेत. अजून येणारे 2 चेंडू आहेत. निलेशला चांगली फलंदाजी करावी लागेल. इथे फटका फसला गेलाय. हो हो, एक जीवनदान मिळालंय निलेशला. सिंगल इथून परिपूर्ण होतंय आणि एकेरीच्या मतीने स्कोर कार्ड जमलाय 14 या अंकावर. 14 रन्स शेवटचा बॉल असेल. प्रितेश सध्या चांगली बॅटिंग करतोय. 2 चौकार त्यांच्या बॅटमधनं जरूर पाहायला मिळाला आतापर्यंत. 14 धावा धावफलकर आहेत. शेवटचा बॉल असेल. जय हनुमान वाडीव बी संघ आपण पाहतात प्रथम क्षेत्ररक्षण करताना. बॅटिंग करतोय एमएससीबी संघ. यावेळेस फुल टॉस बॉल लागते दिशा दिलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या अगदी मधोमध चौकारांकरिता 2 षटकाची धावा आहेत. एक गडी बाद. प्रितेशने चांगली फलंदाजी केलंय. ती धावसंख्येला आकार देण्याचं काम करतोय परंतु निलेशला एक जीवनदान मिळालंय. इथून निलेशची चांगली बॅटिंग पाहायला मिळेल का? येणारे 12 चेंडू आहेत. 12 मध्ये 20 ते 25 धावा आणखीन प्रयत्न करावा लागेल. 18 धावा धावफलकावर सौरभ गोलंदाज मार्कवर. षटक क्रमांक 3. सौरभ गोलंदाज मार्कवर सज्ज. निलेश समोर असेल. धावफलकावर धावा आहेत 18. एक गडी बाद. पहिला बॉल. निलेशला मात्र सूर गवसत नाहीये. प्रितेशकडे स्ट्राईक ठेवावं लागेल कारण प्रितेश चांगली फलंदाजी करतोय. 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 ला अगदी सुरुवात झालंय. पहिल्या बॉलवर सिंगल परिपूर्ण केले गेलंय. येणारे 11 चेंडू आहेत. 11 मध्ये 20 प्लस धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल.
19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पहिल्या बॉलवर सिंगल. कुर्लाई चषक 2026 सुंदर आयोजन आपण पाहत आहेत. पुढील बॉल प्रितेश ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत पण बाउन्सने क्षेत्ररक्षण होत आहे. एकदम मिळेल दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता फेके तोवर 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीच्या मतीनं स्कोर कार्ड जमला 21-21 या अंकावर. प्रितेश चांगली फलंदाजी करतोय. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. स्कोर कार्ड 21-21 या अंकावर. एक गडी बाद. MSCB टीम प्रथम बॅटिंग करताना त्याला 2 हात करतोय. क्षेत्ररक्षण करताना वाडीव बी टीम आपण पाहताय. जय हनुमान वाडीव संघ. पुढील बॉल. ओहो यावेळेस चांगला चेंडू हाताला गेलाय. डॉट बॉल येतोय. बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूपायचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. सौरभ 21-21 या अंकावर स्कोर कार्ड जाऊन विसावला गेलाय. षटक क्रमांक सध्या 3रा मार्गस्थ आपण पाहत आहेत. 2.3 चेंडूची समाप्ती झालाय. येणारे 9 चेंडू आहेत. 9 मध्ये 20 प्लस करण्याचा इथून प्रयत्न करावा लागेल. हो डान्सिंग ट्रॅक वर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉल येतोय. प्रितेश हार्ड हिटर फलंदाज आहे परंतु मागच्या 2 बॉलवर थोडासा स्ट्रगल करतोय. संघर्ष करतोय आणि चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाली. मागच्या 2 चेंडूवर सौरभ. धावफलका धावा 21. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. पुन्हा एकदा यावेळेस लगातारचे 3 डॉट बॉल आल्यात. याच प्रितेशने चांगली बॅटिंग केली होती. तो सध्या संघर्ष करतोय. मागच्या 3 चेंडूवर एकही धाव आली नाहीये. शेवटचा बॉल. 18 धावांचं योगदान वैयक्तिक पाहायला मिळालंय प्रितेश. शेवटचा बॉल असेल. 21 धावा. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावता. एकदा मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून फलंदाजाला परतावं लागेल. षटक क्रमांक 3 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 22. 2 गडी बाद. गोलंदाज मार्कवर येईल. गोलंदाज ऋतिक. शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी ऋतिक सज्ज झालाय. स्कोर कार्डवर धाबा 22. 2 धक्के जरूर लागल्यात MSCB या टीमला. अंतिम षटक असेल. 6 बॉलचा खेळ शिल्लक. फुलटॉस बॉल होता. हवाई सफर करण्याची संधी होती. इथून स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. सॅक्रिफाईस केले जात आहे. 3रा धक्का 22 या धावसंख्येवर. नॉन स्ट्राईक एंडवर असतील. धावफलका धाब्यात 22. येणारे 5 चेंडू. पुढील बॉल. फुलटॉस बॉल अगदी समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न. एकदम बैल. एकेरीने समाधान व्यक्त केलं गेलंय. धावफलका धावा 23 रन. ABC अंकावर. शेवटचे 4 बॉल असतील. शेवटचे 4 बॉल आहेत.
धाव फलकात धावा 23 रन 23. आता इथून 30 प्लस करण्याचा प्रयत्न करावा लागेल एमएससीबी टीमला. हो हो, वेगवान चेंडू, अगदी मोठा हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू बाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. शेवटचे 3 चेंडू आहेत. 3 मध्ये 2 हवाई सफर इथून मिलिंदच्या बॅट मधनं पाहायला मिळतील का? धाव फलकात धावा 23 रन 23. पुढील बॉल इंटू द गॅप मध्ये चेंडू चाललाय अगदी सीमारेषेच्या दिशेने. दुसरी धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा कंप्लीट होत आहेत. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 25 या अंकावर. 25 स्कोर कार्ड. शेवटचे 2 चेंडू. पुढील बॉल शेवटचे 2 चेंडू आहेत. 25 या अंकावर. फक्त एकट्या प्रितेशने चांगली फलंदाजी केली. 18 धावांचं योगदान, 19 धावांचं योगदान राहिलं. शेवटचे 2 चेंडू असतील. फुल टॉस बॉल होता. मोठा मोठ्या खेळण्याची संधी होती. अगदी बॅटच्या वरच्या भागाला जरूर चेंडू लागला गेला. एकच धाव मिळेल. नो बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. 1+1 2 धावा ऍड केल्या जातील. 27 या अंकावर स्कोर कार्ड. 27 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक शेवटचा अंतिम आपण पाहत आहेत. येणारे 2 चेंडू. आता फ्री हिटचा बॉल असेल. विशाल कडे एक संधी असेल हवाई सफर करण्याची. फ्री हिटचा बॉल. धाव फलकात धावा 27. फुलटॉस बॉल. फ्री हिटचा बॉल होता. तिथे मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथून विकेटचं होईल पतन. सिंगल धाव मिळेल. धाव संख्या जाऊन पोहोचल्या 28. बॉल असेल. अमोल आलाय. शेवटचा बॉल. 28 रन 28 धावा धाव फलकार आहेत. अंतिम चेंडूवर चौकार षटकार येईल का अमोलच्या बॅट मधून? शेवटचा बॉल असेल या इनिंगचा. अगदी सरळच्या समोरच्या दिशेने फोर्स केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि इथून फलंदाज एकच धाव कंप्लीट असेल. दुसऱ्या धाब्यासाठी बाद होतोय. 4 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धाब्यात 29. 30 धावांचं लक्ष असेल विजयांकरिता. हॅलो. 6 सीटरचा
कॅमेरामॅन आपण पाहतात पिंटू जाधव या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालाय. त्यांचंही हार्दिक स्वागत. मोबाईल अगदी जीव की प्राण आपण पाहतायत. अगदी आताच अगदी दुखापतग्रस्त झाले होते. मग अगदी त्यांच्या कॅमेरावर झूम केला जातोय. पिंटू जाधव आपण पाहतायत कॅमेरामॅन. शूज कंपल्सरी असतील, लक्षात ठेवा. चला 30 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. शैलेश आणि सचिन ही जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. 24 चेंडू 30 समीकरण असेल. मिलिंद गुले मार्कवर सज्ज असतील. 24 चेंडू मध्ये 30 धावांचा लक्ष असेल समोर. जय हनुमान वाडीव बी संघासमोर आपण पाहतायत. प्रथम बॅटिंग करताना एबीसी टीम. प्रितेशने चांगली बॅटिंग केली. 19 धावांचं झंझावत पाहायला मिळालं. चला 4v11 आणि त्याच्यासमोर असेल शार्वी 11 आणि त्रिमूर्ती पेनन टीम. दोन्ही कॅप्टन उपस्थित असतील तर टॉस साठी या. मिलिंद गुलान मार्कवर अगदी सज्ज असतील. पॉवर प्लेचं हे पहिला षटक असेल. 24 चेंडू 30 धावांचं समोर लक्ष असेल. शैलेश आणि सचिन ही जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल झालंय. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मॅच लावतोय सुरुवात. फुल टॉस बॉल. इथून झेल टिपण्याची संधी होती. अगदी एक संधी होती झेल टिपण्याची. अमित तिथे होते आणि अमितने हा झेल अगदी टिपला असता तर पहिल्या बॉलवर विकेट्स परिपूर्ण केला असता. तो जर त्याला थरा नाहीये. विनायकजी पाटील साहेब ग्रुप ग्रामपंचायत आपण पाहतायत वाडीव सरावली. आपला विनंती असेल मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. एक उत्कृष्ट खेळाडू आपण पाहतायत विनायक पाटील. विण्या नावाने जास्तीत जास्त पसंती आहे. वेलकम. आपल्या या सरतोडी चषकामध्ये हार्दिक स्वागत असेल. उलटॉस बॉल. तिथे क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगल इथून परिपूर्ण केली जाते. धावफलका धावा 2. 3 बॉलची समाप्ती आली. स्कोर कार्ड धावा 2. पहिल्या बॉलवर विकेट्स घेण्याची संधी होती पण ती संधी दबडली गेली. धावफलका धावा 2. उलटॉस यावेळेस सफल झाले होते. जागा बनवलंय. चेंडू अगदी पाठवलं गेलंय चौकारांकरिता. स्कोर कार्ड धावा 6. बिनबाद. स्कोर कार्ड धावा 6. बिनबाद. 24 मध्ये 30चं समीकरण होतं. सुरुवात चांगली झालंय. 6 धावा स्कोर कार्ड वर आहेत. पुढील बॉल. यावेळी सफल झाल्या तिथे कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होते. एकदम मैल एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय.
7 या अंकावर. शेवटचा बॉल असेल. धावफलका धावा 7. अंतिम चेंडू असेल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेलाय इन टू द गॅप मध्ये. चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल चौकारांकरिता. एक षटकाची समाप्ती आणि स्कोर कार्ड धावा आहेत 11. नो बॉल पंच दर्शवतात म्हणजे एकूण 5 धावा असतील. धावफलका धावा आहेत 12. अजून एक चेंडू असेल. चला नेक्स्ट मॅच पेनन कॅप्टन आपण या. शर्वी टीम अगदी उपस्थित होईल. शेवटचा बॉल इथून उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. वन बाउन्स सी मार्शा पार चौकारांकरिता. एक षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 16 बिनबाद. महागडं षटक जरूर पाहायला मिळालं. आपण पाहत आहेत अगदी 16 धाबा खर्च केल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या समाप्त एकेर. येणारे 18 चेंडू 14ची गरज असेल. सचिनच्या बॅट मध्ये मात्र चौकार जरूर पाहायला मिळालाय. चांगली दमदार सुरुवात. 24 मध्ये 30चं समीकरण होतं. 2 धावफलकर आहेत. एक षटकाची अगदी समाप्त के 16 धावा. आता येणारे 18 चेंडू 14 धाब्यांची आवश्यकता असेल. विशाल गोलंदाज मार्कवर पेनन संघ उपस्थित झालाय. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन. विशाल गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. समोर आपण पाहताय सचिन. शैलेशच्या बॅट मध्ये पुन्हा एकदा उडवला गेलाय. चेंडू निघून जाईल फाईल एक परिक्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय सी मार्शा पार चौकारांकरिता. हा धावा जुनी दूर आहे. 17 चेंडू 10ची गरज. पुढील बॉल. वेगवान चेंडू होता. यावेळेस थोडेसे शफल झाले होते. लाईन एथलीटनी गोलंदाजी पाहायला मिळाली विशालच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. 16 चेंडू आहे 10ची गरज. जयनमान वाडी बी संघ सुरुवात दमदार झाली होती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. पुढील बॉल. तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव अंकित केली जाईल. धावफलका धावा 21. 21 या अंकावर जाऊन विसावला गेलाय. 9 धाब्यांची जुनी गरज असेल. इथून विकेट्स प्राप्त कराव्या लागतील MSCB या टीमला. धावफलका धावा 21. 21. पुढील बॉल. हो यावेळेस चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल येतोय. तो पडल्यानंतर थोडासा बाउन्स प्राप्त झाला होता. डॉट बॉल येतोय. धावफलका धावा 21. अजून येणारे 2 चेंडू आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहेत. म्हणजे 14 बॉल आणि 9ची गरज असेल. फुल टॉस बॉल. इथून पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. ओहो अमोलने झेल सोडलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरीच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 23 रन 23 या अंकावर. झेल टिपण्याची संधी होती. अमोलच्या हातून झेल निसटलाय आणि धावफलका धावा 23 रन 23. शेवटचा बॉल. टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एकदा मिळेल. एकेरीने षटक क्रमांक 2 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धावा 24 बिनबाद. आता 12 चेंडू आहेत 6ची गरज. या एक छोटीशी 2.
12 चेंडू आहे, 6ची गरज असेल अमोलाला गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम मात्र रेडी असतील. पेनन संघ उपस्थित झालाय, त्याच्या समवेत शार्वी 11 टीम 2 हात करेल. पहिला बॉल अगदी डॉट बॉलने सुरुवात केली. अमोल आपण पाहत आहेत 11 बॉल 6ची आवश्यकता असेल या मॅच जिंकण्यासाठी. जय हनुमान वाडी बी संघ चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पुढील बॉल उलटाच बॉल होता, एकदम मैल. रितेश पुढे सरसावेल, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. पाहता पाहता अगदी 3 धावा परिपूर्ण होत आहेत. 3 धावा अजूनही दूर आहे वाडी बी संघ. या ओव्हरमध्ये मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करेल. अजूनही 4 बॉल. चला पेनन कॅप्टन आपण या. विनायकजी पाटील सरांना विनंती असेल आपल्या शुभ असते आपण टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करणार आहोत. नेक्स्ट मॅच शार्वी 11 2 धावांची अजूनही आवश्यकता असेल. स्कोर कार्ड दाबा 28-28. 2ची गरज. इथून मॅच फिनिश होईल का? सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. पहिला विकेटचं पतन 28 धावसंख्येवर गॉन. दोन धाबा दूर विजयापासून. अभय आलाय नवीन फलंदाज. 2ची गरज. 8 बॉल अजूनही शेष आहेत. चला टॉस केला जातोय 2 संघामध्ये. कौतुक यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. अभय 2 धावा दूर आहेत विजयापासून. सरतोडी टीम टॉस जिंकलाय. शार्वी 11 आपण पाहत आहेत. नेक्स्ट मॅच स्कोर मात्र लेवल होतोय. एक धाव दूर आहे वाढीव बी संघ. शेवटचा बॉल असेल. 7 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. इथून हाई डॉट बॉल येईल का आणि शेवटचा अंतिम षटक असेल का विजयांकरता, की इथून मॅच फिनिश करेल या चेंडूवर. 29 धावा धावफलकार आहेत. पुढील बॉल इथून बाईकच्या स्वरूपात एकदम मैल चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार चौकारांकरिता. मॅच फिनिश झालाय. वेल प्लेड अँड हार्ड लक असेल MSCB टीम.